नागपूर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकातील पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अभ्यंकर भवन समोर सुभाष रोड आग्याराम देवी चौक येथे पाळत ठेवण्यात आली। यावेळी खबरेने दिलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम ऍक्टिवा गाडीवरून एमडी ड्रग्सची डिलिव्हरी देण्यासाठी येताना दिसला। पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 512 ग्रॅम एमडी ड्रग्ससह एकूण 1,03,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी संजय रामप्रकाश गंगवानी याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर यापूर्वी आयपीएल जुगाराचे 2 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अमरदीप श्रीनारायण शर्मा राहणार इंदोर याने ट्रॅव्हल्स मार्फत एमडी ड्रग्सचे पार्सल नागपूरला पाठविल्याची कबुली अटक आरोपीने दिली आहे। अमरदीप शर्मा याच्यावर इतर कलमांमुळे तब्बल 15 गुन्हे दाखल असून तो सध्या फरार आहे। या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट 1985 च्या कलम 8 क 22 क 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दुसरा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये 13 तारखेला एनडीपीएसच्या आमच्या पथकाने त्या ठिकाणी 512 ग्राम एमडी जप्त केला। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, मोठी कन्साइनमेंट आहे। अलीकडच्या काळात नागपूरमध्ये जो एमडीचा साठा येतोय आणि गांजा जो येतोय, ज्यावेळेस आम्ही त्याचं इंटरसेप्शन करण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की एक तर राजस्थान टू इंदोर टू नागपूर या पद्धतीने हा गांजा येतोय। आता ह्याच्यामधला संजय गंगवानी नावाचा आरोपी जो आहे त्याला आम्ही 512 ग्राम गांजा सहित त्याच्या मोपेड सहित अटक केलेला आहे। जवळपास त्याची किंमत पूर्ण 1,03,00,000 इतकी त्या एमडीची किंमत होते आणि याच्या मागची बॅकवर्ड लिंक ही आम्हाला इंदोर पर्यंत जाताना दिसते। फर्दर तपासासाठी आमची इन्व्हेस्टिगेशनची टीम आम्ही बाहेर पाठवलेली आहे। कुठं तिथं कारखाना आहे की मधलाच पेडलर पेक्षा वरती स्टेपचा माणूस आहे याचा तपास आम्ही घेत आहोत। संजय गंगवानीचा ज्यावेळेस रेकॉर्ड आम्ही पाहिला तर त्याच्यावर पूर्वी 2 क्रिकेट सट्ट्याचे गुन्हे दाखल असल्याचं दिसून येतं। यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारच्या कन्साइनमेंट आणल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या दृष्टीने त्याचा तपास सुरू आहे। 21 तारखेपर्यंत संजय गंगवानीची PCR आम्हाला प्राप्त झालेली आहे। जर यापूर्वी त्यांनी आणलेला असेल तर कोणाकोणाला दिलेला आहे, त्याची फर्दर बिलो लिंक कुठे कुठे आहे आणि विक्रीची ठिकाणं कुठली कुठली आहेत या दृष्टिकोनातून आम्हाला काही माहिती मिळालेली आहे आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशनचा तो पार्ट आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं बॅकवर्ड लिंक्स ज्या आहेत त्या बॅकवर्ड लिंक्सवर आमचं लक्ष आहे की जेणेकरून तिथूनच मूळ मुद्द्यालाच आपण हात घातला पाहिजे आणि इरॅडिकेशनच्या दृष्टीने त्यामध्ये प्रयत्न केले पाहिजे। वे ऑफ ट्रान्सपोर्ट जो होता एमडीचा तो आम्हाला लक्षात आलं की ट्रॅव्हल्स आहे। मागे एकदा ज्यावेळेस वे ऑफ ट्रान्सपोर्ट लक्षात आलं मुंबईवरून रेल्वेने येत होतं आणि तेही अननोन व्यक्तीच्या मार्फत, म्हणजे एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला। इथे ट्रॅव्हल्स वरून पार्सल येतं आणि पार्सलसाठी हा व्यक्ती जातो आणि उचलतो आणि पार्सल घेऊन संबंधितांना तो देतो असं लक्षात आलेलं आहे। त्या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे। अशा 2 मोठ्या कारवाईच्या दृष्टीने ही पत्रपरिषद आजची घेतलेली होती।